सांग साऱ्या सकाळचा फोन केलाय अजून त्याचा सपाटा व्हाय नाही इकडं मला ना ते असं कौतिक केलं का लोकांनी मला राग येतो बाई हो पण तुम्ही मला नंबर मागितला असता मी दुसऱ्या कसा नंबर दिला असता तुम्हाला अगं पण मला काय माहिती आपण मैत्रिणी नाव हा तर मग मला काय म्हणायचं माहिती का याला एवढी हळद लागेल का यानं यावा पटक्यान यानं द्यावा बांगड्यावरून आत्ताच येतो मगच येतो थोड्या वेळानच येतो परवाच येतो याचं काय या असं माय जर ते डोक्यामध्ये जर आलं ना तर मी एखाद्या इड नवीन बांगड्यावाला बोलवीन बाई गावामध्ये तो बाबू मी या बाई बाई असा घोळी तो बाईला बांगडी भरायची बाजूला हा चोळू 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 पार बाईला मुतवीन खाली हा पार पानवल बाय तरी याचा आवरत नाही एवढी चोळा चोळी करतो बाई हा ना कवर बाईला जर बापे माणूस पुढे बसेला असताना चोळू राहिला म्हणल्यावर बरं बाया बी काही काही आहे ना नवऱ्यांना हात लावून नाही देते पण कसारानं हातात घेतल्यावर ना त्यांना असं होतं बाई किती चोळून घेऊन किती नाही हा बाई काय तमाशा नाही तर काय पागल सारखं वागा त्या बाई लोक नवरे आहे ना मध्ये सीमा अगं तुझी मावशी काय म्हणून राहिली बाई नवरी तर काही बोलायला तयार नाही काय आता आलं थोड्यावर नाही का जातील 2 दिवस निघून आता तिला बी असं झालंय नवरी हो का बावरी हो आणि हळद लावू का तशीच जाऊ हा निवळ मी तर म्हणते नुसतं नवरा 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 नवराच करायची हा बाई माळच जपायची हा नवीन नंतर तुम्ही काय म्हणा पण पारायण केल्याचा गुन्हाच बाई केंद्रात पारायण केलं ना तिनं हा जमूनच आलं लगेच लई 7:30 होती बाई माय सीमा माग हा पण जाऊ द्या मग त्या कॉलेजला एवढी फेमस झाली माही पोर हा तुला माहिती ना बाई मग कॉलेज मधून पार सरांचे फोन काढून घ्यायचे शाळेतून म्हणून बरं आवरलंय का तिला तेवढा माहित दिला होता आवरलं का हे बाई एवढं सगळं सर फोन करू करू जा कोणत्या बायाचं चोळीत आता काय माहिती बाबा लय गर्दी लय गर्दी अहो सकाळपासून बरीच आलोय पण जाऊ दे बाबू भाई तू काही म्हण मला ना तो हेच पटत नाही भाई काय हा गावामध्ये अशी एक बाई नाही का तो चोळली परत माझा धंदा तो आहे काय एवढ्या बाया चोळायच्या फार मग माझ्याशिवाय कोणी बरीच नाही ना अरे काय धंदे लावले नाही का तुमच्या गावात दुसरा येतही नाही ना कसं नाही दुसरा येत नाही म्हणजे तो बायांना सवय तशी लावून तुला आंबळून चोंबळून पार बाई पानून जाते तरी तो बांगड्या भरणं होत नाही काय माहिती काय नाही चोळलं ना तर नुकसान मावली होती बांगड्या टिचा त्या का नाहीतरी या बांगड्या कंपनी परत वापिस घेतच नाही का घेऊन मग ते पण अरे काय खेळवणपणा शिकतो ज्यांना माहित नाही त्यांना शिकव हे परत घेते पण म्हणजे निम्या किमतीत घेते ना हा असं होतं निम्या किमतीत घेते डबल नाही कमी डायमी आम्हाला परत देऊन फुटेल मग परत चांगल्या घ्यायच्या पैसे द्यायचे मग काच वाया नाही जात लय फायदा आहे त्यांच्यावाला मग त्याच्यामुळे मला आहे ना तो टिकून टाकूनच मग हा पण पहिल्यापासून आहे ना आताच काच बांगड्यामध्ये त्यांना 3 मजली बिल्डिंग बांधली फुकट चांगलं झालं जीवाचं रान करतो मी बायांना चोळायसाठी कोण ताण पाहत नाही जिकडे गेल तिकडे जेवण करते का खर्च हा आता तर म्हणलं आता कसं आता मागच्या घरी काय आपल्या इकडे बी आपलं लगीन घरी ना बाई तुला सांगते आता पुऱ्या तोंडाना मागल आता लगेच घरी म्हटलं 5-25 पुऱ्या घेऊन 5-25 पुऱ्या जेवून हा मग पुऱ्या बिऱ्याचे पैसे नको बांगड्यांचे हा मग ते का मा घरी पिकलाय काय बाबू मामा असं नको म्हणून घरी पिकलाय नवरी काय मग ते लागला चोळायला हा आधी नवरीच्या आईला भरायचं आहे नाही बरं पण आधी चोडा पुरेला बरोबर नवरीचा चोडा भरायचा आहे ना बरं म्हणजे बरं बाई तशीच ठेवायची कोरडी अहो आधी त्याचा चोडा भरून घ्या नवरीचा बरं मग नंतर वारमाई भरा बरं या कोण आहे हा माझी मैत्रिणी कुठं राहते तू मैत्री कुठली याची तुपड पासलीची तिकडून आली तिडून निडव आली तो एवढा मैत्री केली बाई मग माई मैत्रीण काय राहू शकत नाही का तुमचं कोणी आहे का तिकडं नाही तिकडे नाही आपलं कोणी असं द्या तिथे कोणता कसा आहे तुमच्याकडे तिथं का तो घाल पांडे
विशाल गालपांडे. तो हा. हा. अच्छा तो लाडू का पाहतो ना पेड्याचे बरोबर बरोबर हा हा हे करतो या बाईला बांगड्या भरायच्या हे करतो ना हातीचा सोळीत. हा. अच्छा, का बरं असं? हा दिसतच त्याच नाही. त्याला कळतच नाही एवढं. त्याला दुसरा कसं नाही बोलत तू? हा, हा. नाही आमच्याकडे तोच. काय इकडे जशी नाही का भाऊ भाऊ तयवाली सवय झाली ना बायांना का हा बाबूराव चांगला चोळी. बाबू मी हा बाबू मी या चांगला चोळीतो. हम्म. तसं. आता तो शिर्डी मध्ये गेला होता. हा. शिर्डी मध्ये तर किती बाया चोळल्या. लय मजाच असं. शिर्डीत किती बाया चोळल्या. नाही पण धंदाच आहे ना आपला तो. मग नाव बी चांगलं आहे पण मग. बाबू मी बाबू मी या चोळी. हा. हम्म. बाबू मी या चोळी. लय ऊन झालं हो. हा ते मागच्या घरी भरल्या हा 10 बाया होत्या. तिला असं लगीन घर होतं. हा तर ते म्हणे जेवण करू जा. नाही म्हटलं आता तिला पुढं लगीन घरी जायचंय म्हटलं. तिळच जेवण तिलाच कर. बांगड्या भरतो तिलाच म्हटलं 2-3 तास जातील. काही नाही रात्रीचे बेसन जेवण बिवण. करून ठेवले मी बी लगीन काय घरी. लगीन घरी हा रात्रीचं बेसन हा बेसनच काय हाटलेलं मी. बोलत तू? 3 दिवस झाले हा? लागोपाठ बेसन आहे. सकाळी पोरीचं लग्न पातळ करायला केलं का? का? पोरीचं लग्न करायला निघाले शेळे पिठले खाऊ घालते काय लोकांना? नाही नाही सकाळी पातळ बेसन संध्याकाळचं कोरडं तेच कोरडं करायचं तयाव. हा. आई- तोंडी लावायला डाळ काळ्या करायची. काळ्या वड्या करावा डुबुक वड्या करावा नाही, नाही. हा? कोण करीन? बाजरीच्या भाकरी तापावा कांदा निंबू अरे बाबा हा? तुला मांडी टाकून बसता येईना बाबू भाऊ. तू किती तांगड्या ताणून बसवतो. काय? ते पोट डायरेक्ट तोवर हे बाय असं तू असा बसेल का. हा. हे पोट तो खाली टेकवेले याच्यावर. हा. ते पाय बरं नाही ना टेकल हे नाही पाय ना नाही नाही, मग किती कपार कुठं राहिली आणि ते पोट कुठं टेकावलं. नाही. अरे जरा कमी खाय लोकांचं बाया फुकाट चोळीतो आणि पोटावरून हात फिरून निघून जातो. हा? नाही बोलत यार तू घे आवर चल. पहिल्यासारखी नाही राहिली तू आता. नाही बदलले ना मी आता. तो नवरा कुठे गेला मानावर त्याचं काही खरं आहे का तुम्हाला माहिती आहे का? येऊन पडला असेल ते. लगीन आहे तरी हा मग त्याला काय होतं? त्याचं काय खरंय. त्याला मला फोन केलता तो म्हणा घरी जाऊन दे ग. दे घालून हम्म. त्याचं तेवढंच काम आहे. त्याचं काय लगीन घर आहे म्हणा हा लय बाय जमले म्हणा तो एक पट पेल अहो, पण बाय, तो वाट दुप्पट. पाहून गेल्या काही खबर आता 4 वाजता सुजल्या बाया नाही, पाय, फोन बाबू कर कवा बरं. येतो बाबूराव कवा येतो तर फोन- बाबूरावचं हे असंच ताट कायमचं. फोन करून बोलून घ्या बोलणं ताटण वागणं ताट. फोन करून बोलून घ्या आलाय म्हणा गेले हा. तर आता काय ते कोणी कामाला गेलं काय? मग बायांना उपत्यात जायचं राहतं कामाला हे काय असं. मग आता पण तुम्ही तिघीच भरणार आहे का मग आता आम्हीच भरू तिघी जणी बळजबरी कोणाला मग बोलू. माझा धंदा होईल का तुम्ही मग सांगा आता मानावरा पेल त्याला भरू का बांगड्या. काय तुम्ही पण असं आहे ना बाय होते तेव्हा तुम्हाला मग जमलं. संध्याकाळी बोलायचं मग हं? 4-5 वाजता दरम्यान. संध्याकाळी असं लाईटचं लोड शेडिंग हा. राहतं. नाही बायांची एकपट गर्दी स्वयंपाकाची पुऱ्याची गर्दी दळायची गर्दी तो आवला काय मध्ये चोळीच हा. आणि त्याच्यात बायवाला नवरा राहतो बाई तो आम्ही येणार रात्रीचा राहतो पिईल हा, बाई. यानं मा हातात धरला ना तरी त्याला तिकडे टेन्शन येईल. नाही, तो बरं, याचा चला. हात सोडील मा हात धरील आणि मलाच फार मध्ये वडील तो नवरा नाही तेवढंच भरून घेतो. हा घे चाल. बरं कोणत्या बरं घ्या पा आता करा वर पास. महिला हिरव्याच भरावं लागा त्या. पास करा तुम्ही मला देवा सांगू बाव सांगून देतो लगे तुम्हाला पंच चांगलं दिसतील ग. मला तर नाही. तर बाई हिरव्याच भरावं का? हिरव्याच भरावं ना बाय वर माय हा छान. ये बाई, या बरं. कोणत्या मस्त आहे. या का हा. बरं या बाई यार 170 रुपये डझन आहे किती? किती 170 वर माहिती वाढले का बांगड्या. एवढे? नाही नाही तसं काही नाही बांगडी आता आहे स्वस्त कुठे राहील नाही आता गेला तो काळ 50-60 रुपये पण मग आता एवढ्याला बायांना बांगड्या भरायच्या माहिती भावांना तोच भाव लावून दर्शन का. नाही बाबा हलक्या बारी बात तुम्ही जर घेतले तर आता जो तो प्रत्येक जण बारीच भरायला लागला मग भाव बारीच राहील ना बरोबर आहे की नाही असं आता तुमच्या हातात आहे ना तुमच्या हातात आहे 70 रुपयाने लाव सांग. काय काय 100 रुपये टाकाऊ काय मी अरे का बाई 70 लाच येते ते. लगीन काय रे आवर जरा का काही तुला काय राव नाही भरायचे जरा का पुरीचं लग्न 17 वखत ए नाही बाबा भरायचं? मी तरी 70 रुपये तुला देऊ राहिले डझनचा भाव. हा मानावरा तुला सांगते तिकून जर आला ना तो बेल्टच काढीन. खबर तो अर्धा निर्धा पियेल राहतो तो माणूस हा. तुला माहितीये 170 म्हणलं तुला उठून दिन हात धरून. आज थोडंच राहतं हा लगीन घर त्याला कळत नाही काय त्याचं की एक तर तुला माहिती चालणं बोलणं ते लाळ गळणं तो बेल्ट कुणीकडं तर चड्डी कुणीकडं तर पाय म्हणजे कुणीकडं पुरीचं लग्न आलं जवळ शर्ट तरी त्याला काच उमजत आहे. ते म्हणतं पोरच माही नाही मा कलर कसा आणि पोरीचा कलर कसा. आता ती गेली माव खबर असं मग आता कसं बराबर त्याला विचार पडून राहिला काय? बराबर त्याला विचारच पडतो बाई कसं मावाला. पाहतंय बाई? हा कालवर पाहू राहिला पोर. बराबर चल की कोणती ये चाल. हा. बाबूरावर गेले काय पोरगी?
हा हा? त्याच्यावर तू कोण दिसती? कोण आहे त्या बाई आला बाई राम राम. चप्पल तिकडं काढ ए बाबा अरे तू मेवणी बसले दिसाना काय? राम राम म्हटलं. मेवना या असा करतो हा ए, हे काय रे असं इकडं पाय. हा? असं काय काम आहे? बाई, कपडे अरे बांगड्या भर राहिले. तोंडात बेल्ट कसार आहे मी कसार कसार. बाबू भाऊ अरे तो मेवना बेल्ट देऊ राहिला काय मा बहिणीच्या तोंडामध्ये हा काय तू बोलले तेच आहे काय? मग माई मैत्रीण पाय ना पाहिलं? पुरीचं लग्न आलं होतं कुठं काय सुधारणा काय दारू तुम्हाला? पिवर दारू पिवर आला. अहो तुमच्या मेवणीच्या तोंडात बेल्ट द्या काय तुम्ही हे काय आहे? ते पार कसं आलं ते बाय कसं टाणाटण ये बाय इकडे तर पाय तू ये बाय कसं गपकेने तू तो कसे ये बाय ए बाया हा, दाजी. दाजी काय येडे झाले का काय तुम्ही? करू नको दुपारी तिपारी हलवायचं नाही तुमची मेवणी हालू राहिली हो बाई मला पार कटाळा आला हात हालो गट्टे पडले हाताला बांगड्या टिचल्या 1000 रुपयाची हात चल. काय मी नाही हलवायला म्हणजे मग बांगड्या कशा काय भरायच्या? बांगड्या का पायाना भरितो का काय अशा अवघड तोच गावात सांगितलं जाय म्हणा घालून दे म्हणा. त्याला आता चढली मागा त्याची उतरेल होती म्हणून त्यानं तुला फोन केलता हा? बाबा बस गप काय मी काय तू आला काय लगेच आहे तुझ्या घरी तुझ्या पुरीचा. तुला पत्रिका दिले का अरे पत्रिकाचा बाहेर बरोबर बांगड्या भरायला आलोय वर महिला पुरीला चुडा भरायला. ए काय गपची बसते का बांगड्या भरू का नको भरू त्याला अख्खं लग्न करात घालायचे तुला मला सांग तू हा येतो तो काय लपड का हा त्याचं मा लपडे त्याच्या पोटची काढून ठेवली खोशाला अजून ऑपरेशन होईल नाही त्याच्या पोटच्या अजून 4 काढीते खोशाला आणि वर माई होती त्या हातात हाती बेलाचे दर तो हाताने बरं दर भाऊ चायला पाहिलं नाही हा माणूस पाहिला बा असा हा एवढ्या बायला मी बरीतोय पण कोणाचाच नवरा असं म्हणलं नाही. म्हणत होता, आम्ही लवकर आले असते ना. इतके दिवस झाले त्यांना कधी मा हात दिला नाही तुझ्या हातात हातीची नाही का हा सांगा भाऊ आता हा? हा दादा भरसा ना बांगड्या. अरे तू का काय बाहेर सांडला का काय बांगड्या भरू का नको भरू काय बांगडा नाचा जाते काय हा? वर माई नको भाऊ का हा नाचायला जायचंय का पण तू का म्हणून देशी पिऊन नाच सुटला कोण तू तुझ्या बापाची बोललो का नाही मा बापाची नाही पियाला तू तुझ्याच बापाची पियाला बाबा हा? धरा हो तुम्ही बरा ना अहो, बाबूराव काय बरं तुझ्या नवरा जर असं बोलायला आला. त्याचं काय ऐकतो काय नु ए बाय मा बायको 2-4 रट्टे सण कर बाबा माझ्यासाठी कोण मी तिकडेच बरं बाई कोणाला दुसरा कासार बोलून मी चालू निघून. अरे बाबा नको, माझ्या नको. बायकोच्या हातला हात काय होतं लावला मेवण्याने मार. हा बाय तिकडे जा करतो आम्ही आमच्या. मग बाबूराव बाबूच म्हणतो ना हा, आपण. भाऊ. मग हा दर बर काय वेळ आणि तू ते त्याची सण कर रट्टे म्हणजे काय अरे मग तो मेवण्या काय झालं हा आता मी म्हणजे मी काय करते. प्रत्येकाचे रट्टे खात येऊ काय या तुला बाय कोणी नाही मारायला रिकामं. या बाय तुला हा. सांगतो तिकडे खाल्ले काय रट्टे? कापून टाकेन जाऊ कापून काय हात मा बायकोच्या हाताला हात दिला तर काय? हात करायचं नाही तू फक्त ऐकत राह हा. त्याचं तोंड चालूच राहीन तू बरीच राह ना बरं दे चल. हा, घ्या भरून बाबरा, फटाफट. या कवा भरले कोणा का भरले तो या ह्या पहिल्या बार कुठं काय गजरे सलीम का सलीम काय काय सलीम गजरे आहे गजरे आ, हा? हा? ऐक आहे ग? हात ओले केले किती कवडी आली हाताला पाय बरं हा ना हा किती फुगला हात कामाचे ना आता. चढल का ती बागडी आता सांग बरं. तुम्ही चढवा ना हा मी चढतो चढायचे पण नुसकान मावली होणार जास्त माहिती का हा जाऊ दे, जाऊ. तेवढं नको वाया जाऊन दे एवढं हा भाऊ पुढं सरकत आहे थोडीशी थोडे पुढे सारखा हा जर म्हणजे कसं आहे नेट सापडेल हम्म, लोटायला. हम्म. आणि जरा हळूच लोट तू गपरे तू आलाय पिऊ गप पाहिजे अच्छा. जमते का काय? ए जमते तुम्हाला अहो बरू द्या ना बागड्या माझ्याकडे येतो मला नंबर सांग असे लोक आहे ना का ग त्या समीर बाई ठेवताना हा? हा तो नाही आला नाही का आता हा कोणता हा म्हणजे काय? घरवरच केलं बर बाबा आ हळू हळू गागू नको उगाला लागल. अगं अंगठा इकडे गेला जुळून आ बाबूराव गागू नको गागू नको आ हळूच ना बाबूराव आ अगं गागू नको ग ऐक. ए बाई, दमन भरा ना तुम्ही.
काय हात फुगेल तिचा ना ऐ, बांगडी ऐ चढायला बाबा, नेट ऐ. घे. बाबूराव ती ना ही पोर झाली बाळा पण एवढी गागली नाही आता एवढी गागून राहिली ती ऐक आहे गं. अगं अर्धा मिनिट नाही, कसं पडेल. थांब, मला सोडून चांगलं थांब. ऐक हे लेकाचं का ते थोडंच आहे रे. बांगडी चढणार पुढे भाऊ बाई बाबा डोपराच्या पुढे जायलाच. हळूहळू करा ना तुम्ही बघा आहे बांगड्या. बरं थांब तू ये ना थोडस माग राहू दे. बाई तो घे बरोबर चल वर तो हात मावशीची हा बोल हात ना, गरम मावशीची केला ना बोल. आता हात काढला हम्म. हा का काही नाट लावायला आला का काय काय नाही. पाहू कसं घेतो चल. निम्म मा बायकोला गरम केलं सोडून दिलं का हा ना तुला ये चढी का हा हा हो. थांब तो चढून घेऊन एकदा तो आहे सकाळी सकाळी पाण्यात हात घाललेले मग आता सकाळी बाहेर काम दोन धुतल्या का तो हा स्वयंपाक काय केला का हा. तिनं काहीच करेल नाही साऱ्या सकाळचं फक्त हागायला गेली आणि त्या हाताने धुवून आली दुसरं तिनं काही करेल नाही, तेवढंच तिनं पाण्यात हात काय घालले नळी बंद पडली होती पाणी मारायची हा असं कशी बांगड्या घालते तुम्ही सवय आहे का नाही तुम्हाला अशी काय करून म्हणजे सवय म्हणजे मी काय आज घालतो काय असं घालते का बांगड्या मग कशा नीट घालाय बाप्पा आहे का थांब काय कातड काढशील आहे. बाबा ऐ ऐ तुला जमा का नाही नाही तर मी मेवणीला शिंदर नेऊन घालून आणीन मला नाही यायचं दाजी पुढे तुम्ही दारू पिली शिंदर नेऊन घालून आणतो ना नाही जरा. बाई तुम्ही तिला गागून देणार नाही अयो हा तुमचा काय रट्टा मला माहित नाही काय अरे बाबा आहे असं काय बांगड्या मला पाहिलं का ए बाबा हळूच ना बाबूराव असं काय ए करतो बाई मला काय म्हणायचं बाई सारखे हाडकं या बाई मध्ये हड काय दिसायला नुसते मासाळी दिसते ऐ पण बांगडी भेटणार पुढं बिना हडकाचा माणूस आहे. नाही का? चळकून लोट पुढं हा? चळकून तू पुढं काय प्रभा काय तो आठवा काउंट केलं रे कशावर निघून मी नाही समजत. गाजराबाई. द्या सोड. तू त्या तो मेवण्याला जर राग आला ना बाबूराव हा, तर तो मेवना त्या मेवणीचा हात धरील हा. आणि चळकून चळकून कसं लोटीत ते दाखवून लोटून बाबर दाजी जमत तुम्हाला दर भरल पाय भरल लोट हा. हो ते माझी नुसका दाजी काल आलाय नाही तू लोट आता लोट तू काल आलाय तुला पैसे काय राव बोला तर तुम्ही ज्याचा धंदा त्यानेच करावा असं कोणलाही नाही जमत नाही पाय ना मेवणीला लोटून जमत का अयो. लोटून अहो, बांगडीचं बांगडीचं म्हणलं, चाललं तुमचं तुम्ही काम काय करावं, काय बाबा मी या. झोपलं ते झोपलं बाई बसलं. असं असं आता गोरलं ते गोड्याचं रात्रीचं का हा पाहुणे रावळे जर आले हा पाहुणे कधी उद्या यायचे काय आजच उतरते मी जाते का एखादी बांगडी नाही बाई तो नाही, हात नाही तू माणूस बदले गाडी पाहिजे ये तुम्हाला बांगडे जायला लागतील भाऊ नाही बाबूराव वडीललाच पडला आता पहिल्यासारखं त्याच्यामध्ये ए, नाही. अरे कुठे तिकडे अरे बांगडे पोडचे रे दलिंद्रिया ए प्रिय घेता आल बरं चल बाय नवऱ्याचे हाड आडे. चल. बेल्ट पाय बेल्ट ए, अरे हा कुठं ते आहे, ए, बांगड्या गजरे अगे काय त्याला वाटत मीच आहे का काय? अरे बा मग त्याला बाईचं दादाच कळत नाही का तर लगन घरात कळलं ना काय दाजीला आता का? तो वरच अरे असं इकडे कोणा धरून राहिला तू ते अगं माझ्या बांगड्याची नुकसान होईल काय बांगड्या कुठं आहे त्याची नुकसान कुठं होणार? यायला तर अवघड झालं बाई नवरे तुला बरायचे याला का बाई सांगितलं चल काय मी तू संध्याकाळचं येऊ नको हा. सकाळचं ये पण लवकर ये एक कर याने संध्याकाळ टाळली म्हणून तो मी सकाळ काय आता याला झोप दे ना याला मध्ये भरतो मी हा? नवऱ्याला मध्ये भरतो घरात हा मग आता ये ना ये झोपलं ना जर पाहिलं ना तू पोरी बरोबर मध्ये गेला ना आम्ही बाहेर चावळत बसलो त्याला राखान मग आता तो 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 तुला तर बाहेर तर येऊनच देणार नाही बाबा बाबा, बांगड्या आधी फोन नंतर फोडल तुला पहिले फोडल हा 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 घे उरकून बाबा हा. बरं मी काय म्हणतोय बरं तू आहे ना आठलाच कर घरी ये भरायला हा घरी ये भरायला बरं मी काय म्हणतो तू त्यांचं काय काही नाही बरं जेवायचं काय मला भूक लागली भूक लागली हा. तो बांगड्या भरल्या नाही तो मुहूर्त काढला नाही तुला जेवायला देते मी असं करा घरी या तुम्ही भरायला हा घर आहे हा. घरीच येते हा. हा ती भाभी चांगली बरी हा माझी बायको आहे ना ती हा. भरेल तुम्हाला व्यवस्थित हे काही काही नाही. हे नवऱ्याला- वासंडली, हे पहिल्यासारखं नाही ऐका राहिलं. नवरीला पण आणा हा बरं मी काय म्हणतो, पुऱ्या बिऱ्या दे ना आता 5-25 हा देते संध्याकाळी घेऊन येते मी वय कोण मी हा तू काय आणते लगीन घरी तुझ्या ध्यानात नाही राहणार आणि मा काय? पिशी टाकून दे. एवढ्या पिशवीत टाक. मला मुडाला मूड आला तर करा बाबा, चालते मी ए आण 5-25 आण. काय बाई, बांगड्या भरल्या नाही निसट पुऱ्या निवर आला अगं लगीन कर रे खाऊ द्या आज काय कवा रोज रोज मागायचो का बरं निघाल तुम्ही आता ते माणूस का सोडेल तुम्हाला त्याच्या ध्यानात आला तो आडवा करायला बसला त्याला नाही, वाटत तू मोठा मीच आहे लागला, काय याचं बनेल तुटलंय की नाही तो कधी तो नवरा मुरताळू घेईन का ग कमीच मारल्या बा वासना माता लागेल घरी, पाहुणे रावळे, काय हा काय राज राज म्हणलं याचं बनेल तू ठीक नाही तू कधी देते मग पाय बर काय ए बाई चालले मी ए तो मेवना पाहिले ना तुला एवढा चिटकून झोपला रिकाम टाइमपास बर चल मी जातो हा काय बर घरी या तुम्ही भरायला हा. ए भाऊ सोड रे ते
अहो मी इकडे आहे ना, यायला काय माणूस आहे रे मी इकडे आहे. तिकडे वय तिकडे जाऊ वय मला गजरे ए बाई, हा. चालला मग तुम्ही रात्री झोपते नाही का हा? आता काय बाबा ती हाय काय कधी बाबू द्या मिया, उठ ना बाबा कवर आता चल भाऊ, आता दुसरीकडे जातो काय बाबू भाऊ तू काय कामाचं नाही राहिला बाबा पहिल्यासारखा आता. आता आपण मी आता काय हा हात रे बाय का बाजू सारखं हा पाहू दे मरू दे. हा? तो केला सारा तमाशा. जाऊ का मी आता? तो ना मला वरमाईच्या बांगड्या भरून दिल्या ना तिला चुडा भरून दिला. हम्म? काय गं? काय हम्म. करते? हा. जाऊ का मी हा हा? हा येते मग अगं घरात चाल ना आता पुऱ्या बिऱ्या तर घेऊन जाय. एवढं थांब ना चल. आता जाऊन जावा आता हा. बांगड्या भरून तुम्ही आल्या आल्या तो बेल्ट दिला त्यांनी तिच्या हातामध्ये. हा. काही कळत नाही पहा माणसं तिला म्हणा कसं मी काही. पुढे हळद होता हा चला घरात चला. गिळायचं असेल तर घरात ये रे बाबा. जाऊ दे असू दे.